हॅलो. हॅलो. हा, बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी समर्थ ताई. मी माग फोन केला होता बघा ताई, मी कपड्याचं दुकान टाकणार आहे म्हणून. कधी कधी ताई? माग एक महिन्याखाली केला होता. माझ्या भावाचं लग्न जमलं, मी दुकान टाकणार आहे असं असं हो हो मला. हो हो हो, आलं आलं लक्षात. हा. ते टाकलं मॅडम मी आता दुकान. अरे वा. किती दुकान छान हो ताई, किती बरं वाटतं असं काही ना काही म्हणजे मार्ग दाखवतात बघा स्वामी. आणि स्वामींनाच मी दुकानात असं आणून ठेवलंय मॅडम. ना त्यांना बसवून दिलं तिथे. छान. आणि खूप छान सांभाळ करा. 15 दिवस झाले तरी इतका छान असं दुकान चालायला लागले. आम्हाला वाटत होतं एवढे मोठे मोठे दुकान आहेत, आपलं दुकान चालतंय का नाही. कसलं दुकान टाकलं ताई? लेडीज कलेक्शन. पूर्ण लेडीजच आहे, साडी ड्रेस सगळं. वा 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 वा, सुंदर. खूप छान चालेल ताई, स्वामींनी तुम्हाला मार्ग दिलाय. खरंच खूप छान. म्हणजे 15 दिवसात मॅडम आता मी तुम्हाला सांगते, आता मला स्वामीने दिले तर सांगायला काय त्याच्यामध्ये हे आहे. 50-60 हजाराचं आमचा धंदा झाला 15 दिवसामध्ये. बघा. आणि सामान भरायला किती लागले तुम्हाला? आम्हाला 5-6 लाख रुपये लागले. हो ना, मग ते लवकर वसूल होतील बघा ताई. वेळ नाही लागणार तुमचं, एका वर्षात सगळे वसूल होऊन जातील पैसे. हो. कारण अजून सुरुवात आहे आणि जसं जसं सगळ्यांना कळेल तसं तसं. आणि मार्केटमध्येच असेल ना व्यवस्थित? हो, मार्केटमध्येच आहे. खूप मोठे मोठे मार्केट आहे तिथं. पण असे कस्टमर येतात मॅडम, वापस जातच नाही, घेतातच. अरे वा. होणारच. तारक मंत्राचं तीर्थ पण दुकानात टाकत जा ताई. टाकू का? हा, तीर्थ तर रोज शिंपडायचं ताई दुकानात. बर ठीक. सकाळी ना मॅडम? हा, जेव्हा जेव्हा तुम्ही सकाळच आपण सकाळीच करतो ना ते. हो हो हो. आणि तारक मंत्राची पण असं तिथे असे धून लावून द्या तिथे, किंवा श्री स्वामी समर्थ असं छोटस जपचं हे मिळतं बघा इलेक्ट्रिक. आहे मॅडम. अरे वा, मी आधीच लावलंय. आहे, लावते मी. आणि माझे सकाळी मिस्टर येतात. माझं घरचं सगळं आवरलं की मग मी येते 9-10 वाजेपर्यंत. वा 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 वा, काय पाहिजे मग आले की मग मी लावते. वा वा वा. आणि रोज आरती करते मॅडम संध्याकाळी. मी घरी चालले ना, रोज आरती करूनच जाते. आणि स्वामींना सांगून ठेवायचं की स्वामी हे तुमचंच आहे, नीट सांभाळ करा असं सांगायचं. म्हणते मॅडम. किती छान होता. ती ना स्वामी काही ना काही मार्ग देतात. आणि भाड्याचं आहे का ताई ते? दुकान भाड्याचं आहे की स्वतःच आहे? नाही, भाड्याचंच आहे मॅडम. होईल, भाडं पण वसूल होऊन जाईल, सगळं छान होईल. मॅडम आम्हाला असं 10 रुपये जरी पाहिजे म्हटलं तर आम्हाला कोणी देत नव्हतं. पण दुकानासाठी ना खूप सगळ्यांनी मदत केली. काय काय दुकानासाठी काय? म्हणजे थोडे पैसे कमी पडत होते ना आम्हाला माल भरायसाठी. हो हो हो. तर सगळ्यांनी मदत केली मॅडम. एकदा जरी मागितलं ना तरी सगळ्यांनी मदत केली. अरे वा. खूप छान पटकन सगळ्यांचे देऊन टाकाल बघा ते पैसे. हो हो. वेळ नाही लागणार. होईल, सगळं छान होईल. किती सुंदर अनुभव दिला स्वामींनी. खूप छान मॅडम. मला सारखं वाटायचं, म्हणजे मला ते काम म्हणजे दुसरं काही काम करायला सुचतच नव्हतं. स्वामींना म्हणायचं मला काहीतरी काम द्या, मी काम करते घरी बसून, काय करू. छान केलं बघा स्वामींनी. स्वामींचं नियोजन खूप छान असतं ताई. हो खरंच. असं भरून मस्त वाटतं मॅडम. असं एक बाई जर आली म्हणली तुमच्या दुकानात, असं खूप पॉझिटिव्ह एनर्जी असल्यासारखं खूप छान वाटते. म्हणजे बघा, म्हणजे हे कोणामुळे? सगळं स्वामींमुळे ताई. हो खरंच मॅडम. किती छान वाटलं ऐकून. आणि मिस्टर जॉबला जातात की ते पण इथेच थांबतात? नाही मॅडम, आमचे कसं पाणीपुरी आणि वडापावचं होतं. हो हो, बरोबर. आणि ते आता त्यांना त्यांच्या बायपासचं ऑपरेशन झालं. आम्ही काय केलं, ते वडापावचे बंद केले. ते तेलामुळे त्यांना त्रास व्हायला लागला. अच्छा 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 अच्छा.
आणि म्हणून मग हे चालू करा. इथं आपण दोघं पण बसता येतं आणि पाणीपुरीचं तेवढं चालू आहे समोर. अरे वा, किती हा सुंदर. पाणीपुरीचं पण छान गिऱ्हाईक आहे मॅडम. हो ना, मस्तच मस्तच. आणि म्हणजे ते इतकं झटपट कर्ज फिटेल ना ताई, तुम्हाला कळणार पण नाही. हो. ती नाही का मॅडम ते मॅडमनी नंबर दिलाय बघा ते त्या दिवशी 11वीला काहीतरी त्यांनी अनुभव सांगितलाय बघा. काय दिलं त्याच्यात नंबर म्हणजे ते काय? लई सांगतात बघा असं आयुर्वेदिक असं हे हा ठेवा ते. हा, त्या वनस्पती शास्त्राच्या पल्लवी ताई. हां, हां. त्यांचा नंबर त्या दिवशी मी घेतले आणि 2 अक्षरं राहिलेली व्हायची. हा हा. त्यांचा नंबर सांगताय का मला? हा, मी पाठवून देईल तुम्हाला. हो, हो, हो. कशासाठी तुम्हाला हवाय? मॅडम ते कसं आहे थोडं आमच्या शेतामध्ये ना असं भांडणं व्हायला लागले धुऱ्यासाठी. अच्छा. ते आणि बघा ना आता आमच्या वडिलांचं सासऱ्यांचं वय पण होऊन गेले तरी ते सुधरू देत नाहीत. किती बी कोर्ट झाले, केस केलं, किती बी झालं तर ते सुधरू देत नाहीत. अरे बापरे, बघा. आणि इथून खावा म्हणून आपण जरी सोडून दिलं तर ते परत आणखीन म्हणते आमचं इथून नाही आणखीन अलीकडून आणखीन अलीकडे यायला बघते ते. अरे अरे. माझे मिस्टर खूप समजदार आहेत मॅडम. असं नादालाच लागत नाही. जाऊ दे खायची माती तर आहे सोडून द्यायची शेवटी म्हणून असं म्हणते खरंय. इथून खायचं नाही तर इथून खा म्हणतात. पण ते वरचेवर असं अलीकडेच आहे तिथं. बघा. असं म्हणजे त्यांनी असं फायदाच घेत होते त्यांच्या शरीराचा. मग मग त्या ताईंपेक्षा तुम्ही भगत ताई ताई किंवा दादांकडनं सेवा घ्या ना. भगत ताईकडून घेतलंय मॅडम मी. हा, मग होईल ना ताई. त्यांनी मला दिले 1-2 दिवसाचे दिले. पण झालेत मॅडम त्यांचं मी करणं झाले तरी बी ते चाललंय त्यांचं. आता तरी एक 5-6 दिवसाखाली तर खूप भांडणं झाले. पल्लवी ताई तर काही सेवा नाही देत हा पण ताई. सेवा नाही फक्त ती असं जागेवर काही असतंय का ते विचारायचं होतं. अच्छा अच्छा अच्छा. हं. बरं बरं. चालेल, मी पाठवून देईल नंबर. हं. हो, हो, हो. हं, श्री स्वामी समर्थ ताई, मी शेअर करते. हो, हो. तेवढंच टेन्शन आहे मॅडम. तिला सगळं चांगलं झालं आणि ते शेतात तेवढे राहिले. होईल होईल, ते पण चांगलं होईल. काय प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. हो, होईल तेवढं ते आहे. पण. पण आता बघा ना माझे सासरे त्यांचं तरुण वयापासून तर आता त्यांचं 80-82 वय चालू आहे मॅडम. बापरे, पण बघा ना मन कसं काय चांगलं होत नाही यांचं. तरी असं म्हणजे ती वरचेवर असं सरकायलाच बघते. तरी आमचा अर्धा एकर रान त्यांच्याकडेच आहे. तरी म्हणते नाही आमच्या इथे नाही आहे म्हणते. एक काम करा, रोज सकाळी घरातनं निघताना तर हां, तारक मंत्राची रक्षा त्यांच्या नावाने फुंकत जा. बरं. त्यांच्या नावाने का मॅडम? हां, की त्यांना सद्बुद्धी दे असं. हं? बरं. हो, हं? चालेल. हो, स्वामी समर्थ. हो.